श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1233. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडींनी जी आपली पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केली होती त्या कथा विभागाचं चिंतन बघितलं. गरुडजींच्या मनामध्ये अत्यंत उत्कंठता आहे की हे कावळ्याचं शरीर भुशुंडीजींना कसं प्राप्त झालं, त्या आधाराने त्यांनी रामाची भक्ती कशा पद्धतीने प्राप्त केली, नेमकं असं काय कारण घडलं असावं ज्याच्यामुळं हा एवढा मोठा महान तत्ववेत्ता भगवंताचा प्रेमी या कावळ्याच्या शरीरात वास करतोय. भुशुंडींनी आपली परमप्रिय असलेली या देहाची स्थिती सर्वप्रथम गरुडाला समजावून सांगितली आणि तत्पश्चात गरुडाच्या प्रश्नाबरोबरच त्यांना आपल्या सर्व गतजन्मांच्या आठवणी हृदयामध्ये प्रगटल्या होत्या. भुशुंडी गरुडाला सांगतात की मी अनेक योनींमध्ये अनेक वेळेला जन्म घेतला, पण तुम्ही या कावळ्याच्या देहा इतका कधीच कुठल्याच योनीमध्ये सुखी झालो नाही. ऐका गरुडजी, मी तुम्हाला माझ्या गतजन्माच्या काही कथा सांगतो जेणेकरून तुम्हाला माझ्या या आत्ताच्या परमसुखाची स्थिती थोड्याफार प्रमाणामध्ये लक्षात येऊ शकेल. भुशुंडी हे कलियुगामध्ये एका कल्पातल्या अयोध्येमध्ये एका शूद्राच्या घरी जन्माला आलेले आहेत. शूद्र ही जरी त्यावेळेप्रमाणे धर्मव्यवस्था असली, जाती व्यवस्था असली, वर्णव्यवस्था असली, कर्मव्यवस्था असली, तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्याचं मोजमाप करायचा प्रयत्न केला तरी आजच्या कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने या सर्व व्यवस्थांच्या आधाराने या प्रत्येक युगात असलेल्या या वेगवेगळ्या वर्णाश्रमांची लक्षणच जणू काही आपल्याला गोस्वामीजी सांगतायत. या वर्णसंकर झालेल्या आजच्या समाज स्थितीमध्ये जो मनुष्य हा अत्यंत उर्मट आहे, ज्याला पैशाचा अभिमान झालेला आहे, जो आपल्या देवताची तर भक्ती करतो परंतु इतर देवतांची निंदा करतो, अभिमान करतो, अत्यंत शीघ्रकोपी आहे, दीर्घसूत्री आहे, अशीच व्यक्ती ही आत्मिक पातळीवरती शूद्र या संज्ञेला योग्य ठरू शकते. अशा या स्थितीमध्ये भुशुंडीजी एका कल्पातल्या कलियुगात अयोध्येमध्ये जन्माला आले आणि इथून मग त्यांची कशी घसरण होत गेली याचं गोस्वामीजी आम्हाला चिंतन सांगतायत. कालच्या टप्प्यातच आपण सगळ्याच्या उपायांचं गायन केलं असल्यामुळं आपण आज थेट कथा विभागामध्ये प्रवेश करूयात. भुशुंडीजी गरुडाला सांगू लागतात की न जाणे माझ्या प्रारब्धामध्ये मी असं काय पूर्वसंचित करून ठेवलं होतं की दोन गोष्टी माझ्या जीवनाला अत्यंत अनुकूल ठरल्या. एक, जरी मी शूद्र असलो तरी मी महान शिवाचा असा भक्त होतो, माझी परमनिष्ठा होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला भगवत कृपेने अयोध्येमध्ये जन्म मिळाला होता. ही अयोध्या नगरी जिच्या दर्शनासाठी प्रत्येक जण मनामधून आतुर असतो. प्रत्येकाला असं वाटतं की रामलल्लाचं दर्शन व्हावं, हनुमान गडीला जाऊन हनुमंताला प्रार्थना करावी, शरयू मातेचं दर्शन घ्यावं. हे तर आम्हाला जसं आजच्या काळामध्ये देखील या अयोध्येचं आकर्षण आहे ना सज्जनो, तशीच अवस्था प्रत्येक युगामध्ये अयोध्येची आहे. मी आपणास सांगितलंच ना की ज्या सप्त पुरी आहेत ज्यांचं नित्य स्मरण आपण करतो त्यामध्ये अयोध्या ही प्रमुख आहे. अयोध्या हे भगवंताचं मस्तक आहे, तो आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. अशा या अयोध्येचा महिमा प्रत्येक युगामध्ये प्रत्येकाने अनुभवलेला आहे.
परंतु जो दंभ धारण करून आहे, जो उर्मट आहे, जो उन्मत्त आहे, जो अभिमानी आहे, अनेकदा त्याला अयोध्येमध्ये जन्माला येऊनही अयोध्येचं महात्म्य कळत नाही. आपल्याकडे म्हटलं जातं ना सज्जनो, की दिव्याखाली अंधार असतो. त्याप्रमाणे अनेकदा एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती आपलं आयुष्य व्यतीत करते, परंतु त्याला हे कळत नाही की आपण कुठल्या या भगवत कृपेचे खरं पाईक आहोत, की ज्याच्यामुळे आपल्याला हा जन्म मिळाला. त्याची धन्यता त्याला कळत नाही. अशा ठिकाणी जन्माला येऊनही नश्वर गोष्टींचाच त्याला हव्यास वाटतो. त्याला अशा या तीर्थक्षेत्रांमधला जन्म आपल्या आत्मकल्याणासाठी आपण त्याचा वापर करून घ्यावा असं वाटत नाही. आमच्या गोंदवल्याला देखील अशी काही मंडळी आम्हाला पुणे मुंबईच्या बाजूला भेटतात, की दहिवडीचे आहेत, वडूजचे आहेत, खटावचे आहेत, आणखीन जवळजवळच्या गावांमधली लोक आहेत. परंतु गोंदवले ना, हो ऐकून आहे बाबा, पण काय कधी जमलं नाही जायला. अरे इथं लोक देशा परदेशातून गोंदवल्याला श्री महाराजांच्या चरणी मस्तक नमवायला येतात, परंतु काही काही लोकांना तिथं जन्म घेऊनही आपल्या गुरुच्या साठी आपल्या या गोंदवल्याच्या भूमीमध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा होत नाही. फार मोठी नवलाईच आहे ही. खरं तर अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये आपण बघतो की जसं नैमिषारण्य आहे, वेगवेगळी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत, परंतु लोकांना अशा तीर्थक्षेत्रांमध्ये जन्म घेतल्यानंतर खरं तर तिथं ज्या ऋषीमुनींनी तपस्या केली त्या पद्धतीने आपण देखील आपला काळ भगवत तपस्येमध्ये व्यतीत करून आपला आत्मोद्धार साधून घ्यावा. खरं तर हेच या भूमीमध्ये जन्माला आल्याचं सुफल आहे. परंतु बऱ्याचदा कुठल्या तरी नश्वर गोष्टींच्या मागं आपण लागतो आणि हातामध्ये आलेली ही एवढी मोठी संधी गमावून बसतो. सज्जनो, भुशुंडी देखील अत्यंत प्रामाणिकपणे म्हणतात की ठीक आहे, मी देखील अयोध्येमध्ये जन्माला आलो, परंतु मला कधी त्याचं महात्म्य कळालंच नाही, मला तिचा महिमाच कधी कळाला नाही. ठीक आहे, ऐकलं होतं की तिथं रामाचा जन्म झाला, परंतु माझा खरंच या सगळ्या गोष्टींवरती कसा विश्वास बसायचा. असेल रामाचा जन्म झालेला असं म्हणून मी माझ्या व्यापारामध्ये, अर्थार्जनामध्ये, माझ्या अहंकारामध्येच लिप्त होतो. अब जाना मैं अवध प्रभावा, निगमागम पुराण अस गावा. भुशुंडीजी म्हणतात की काय सांगू त्या जन्मामधली माझी अवस्था. आता मागं वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की अरे, आता ज्या अयोध्येमध्ये जाण्यासाठी मी एक एक कल्प वाट पाहतो, जिथं केवळ 5 वर्ष मला निवास मिळतो, ते 5 वर्षातला प्रत्येक क्षण मी जागा राहतो रामदर्शनासाठी. अशा या अयोध्येचा महिमा मी या देहामध्ये येऊन जाणला. एवढं सगळं फिरलो तेव्हा कुठं जाऊन अयोध्येची खरी महती हृदयाला जाणवली. जे त्याचं वर्णन वेदांनी, शास्त्रांनी, पुराणामध्ये गायलेलं आहे, त्याची अनुभूती आता मला आली. सज्जनो, तीर्थाटन कसं करावं तर त्या भूमीमध्ये आपला परमात्मा जिवंत आहे, चैतन्यमय आहे. या रूपाने आपण तीर्थक्षेत्रामध्ये जावं. म्हणजे मग आजच्या आधुनिकीकरणाच्या कलियुगाच्या खुणा जरी आजूबाजूला भरपूर असल्या तरी देखील आपलं मन त्या गोष्टींकडे जात नाही. आपण तर त्याच चैतन्याच्या जाणीवेशी एकरूप होऊन जगत असतो. जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा अयोध्येमध्ये आमची 10 दिवस गीतामाईवरती कथा झाली, त्यावेळेला मला आठवतं की बऱ्याचदा खिडकीतून मी बाहेर एकटाच बघत बसायचो आणि मला तिथल्या त्या जुने वाडे दिसायचे नाहीत, इमारती दिसायच्या नाहीत. समोर कार सेवकपुरम होतं, जिथं अनेक प्रकारची शिल्प घडवली जात होती, बरीच शिल्प तिथं ठेवण्यात आली होती. परंतु या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मनामध्ये मात्र एकच गोष्ट रुंजी घालत होती आणि ती म्हणजे मनाने मी त्रेतायुगामध्ये गेलो होतो. मला तिथं बसूनही अयोध्येचं ते सौंदर्य, अयोध्येमध्ये असलेला हा संपन्नतेचा महापूरच माझ्या अंतःचक्षूंना जाणवत होता. त्यामुळे मनामध्ये कुठल्याही
कलियुगाच्या असलेल्या किलमिशांना स्थानच मिळत नव्हतं. आपला राम जिवंतच आहे, अजूनही खेळतोय, याच मैदानांमध्ये आहे. कधी भरताशी बोलतोय, कधी लक्ष्मणाशी, कधी राजा दशरथाशी, कधी प्रजाजनांशी. असा हा राम अयोध्येमध्ये आजही आहे. या भावनेने सज्जनो, अयोध्येचं दर्शन जर आपण घेतलं तर खऱ्या अर्थाने त्याची थोडीफार महती जाणण्यासाठी आपण स्वतःला सुपात्र केलं. अन्यथा गेलो आणि आलो. पूज्य बाबा म्हणायचे ना की कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथं एखादा आत्मज्ञानी संत कसा होता याची आपण प्रचिती घ्यावी, महती घ्यावी. नाहीतर मातीचे ढिगारे तर सगळीकडेच पसरलेले आहेत. कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये तिथल्या त्या जाणीवेला आपण जिवंत करून अनुभवायला शिकावं. भुशिंडी म्हणतात की हे सगळं एवढी तपस्या केल्यानंतर आता हृदयामध्ये जाणवते की अयोध्या काय आहे, काय त्याचा महिमा आहे. कवनेहु जन्म अवध बस जोई, राम परायण सो परी होई. अयोध्येमध्ये कुठल्याही जन्मामध्ये जर कोणी अयोध्येमध्ये वास करेल तर तो अवश्य श्रीराम परायण होऊन जातो. ही भुशुंडींना आलेली अनुभूती आहे. केवढी मोठी खात्री, केवढा मोठा हा आम्हाला निश्चय भुशुंडीजी देतात की जो अयोध्येमध्ये वास करतो तो निश्चितच रामपरायण होऊन जातो. सज्जनो, भगवंताच्या कृपेशिवाय अयोध्येचा गेट पास देखील मिळत नाही बरं. आपल्याला लक्षात घ्या. आपण खूप ठरवूत, खूप इच्छा व्यक्त करूत, परंतु या ना त्या कारणाने बऱ्याचदा आपण तिथं पोहोचू देखील शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. श्री महाराजांसारखे संत अयोध्यापुरीचा महिमा जाणतात आणि म्हणून जेव्हा त्यांनी आपल्या हृदयामध्ये अनुभवलं की आता आपल्या मातोश्रींचे, आपल्या आईचे, गीतामाईचे फार जास्त दिवस शिल्लक राहिलेले नाहीत, तेव्हा आईला घेऊन, गावातल्या अनेक मंडळींना घेऊन श्री महाराज उत्तरेच्या दिशेने जातात. पहिल्यांदा आईला काशी विश्वेश्वराकडे घेऊन जातात. आईच्या हातून सुंदर अभिषेक, पूजा घडवून आणतात. काशीमध्ये महिनाभर जवळजवळ मुक्काम होतो, परंतु त्याच वेळेला काशीमध्ये देखील महामारी सुरू होते. म्हणून श्री महाराज तिथून सगळ्या लोकांच्या समवेत गयेला जातात. गयेला जाऊन पिंडदान करून मग श्री महाराजांचा मुक्काम काळे राम मंदिर अयोध्या येथे येतो. शरयूच्या किनारी असलेलं छोटंसं सुंदर महाराष्ट्रीयन परंपरेला जतन करणारं हे मंदिर. त्या वाड्याच्या या अतिशय सुंदर अशा चौथऱ्यावरती या सगळ्या गोंदवलेकर महाराजांच्या भक्तांचा निवास. गीतामाईचे पहिले 2-3 दिवस छान जातात अयोध्येमध्ये, परंतु तिला अचानक थकवा जाणवू लागतो आणि बघता बघता तिची प्रकृती खूप ढासळते. गीतामाई श्री महाराजांना म्हणते की गणू, आता मी नाही जगू शकणार रे, मला खूप अशक्तपणा आलाय. श्री महाराज आईची सगळी सेवा करतात, औषध पाणी देतात, परंतु एक दिवस असा येतो की जेव्हा श्री महाराजांना देखील जाणवतं की आपली आई आता जास्त काळ जगू शकणार नाही. आपल्या आईचं मस्तक आपल्या मांडीवरती घेऊन श्री महाराज रामाला आळवू लागतात. त्यामध्ये जी श्री महाराजांनी 5 सुंदर पद आपल्या आईसाठी या काळे राम मंदिरामध्ये रामासमोर गायली, शरयूच्या साक्षीने गायली, या अयोध्येच्या भूमीमध्ये गायली, त्यामध्ये एका पदात श्री महाराज आम्हा सगळ्यांना अयोध्येचा महिमा खऱ्या अर्थाने समजावून सांगतात. श्री महाराजांचे शब्द आहेत, अयोध्यापुरीची ही थोरी, अयोध्यापुरीची ही थोरी, स्वर्गद्वार शरयू तीरी, स्वर्गद्वार शरयू तीरी, अयोध्यापुरीची ही थोरी,
अयोध्यापुरीची ही थोरी, तेथे मातेसी आराम झाला, तेथे मातेसी आराम झाला, मज राम विसरला, मज राम विसरला, मज राम विसरला. अयोध्यापुरीची ही थोरी, अयोध्यापुरीची ही थोरी, स्वर्गद्वार शरयू तीरी, स्वर्गद्वार शरयू तीरी, अयोध्यापुरीची ही थोरी. हा योगन पाहवे डोळा, हा योगन पाहवे डोळा, आला देहाचा कंटाळा, आला देहाचा कंटाळा, आला देहाचा कंटाळा. अयोध्यापुरीची ही थोरी, अयोध्यापुरीची ही थोरी. दास म्हणे तुम्ही गेला, तेथे नाही नेले मला, दास म्हणे तुम्ही गेला, तेथे नाही नेले मला, तेथे नाही नेले मला, तेथे नाही नेले मला. अयोध्यापुरीची ही थोरी, अयोध्यापुरीची, अयोध्यापुरीची, अयोध्यापुरीची ही थोरी. सज्जनो, अशा पद्धतीने श्री महाराजांनी आपल्या आईला या अयोध्येमध्ये येऊन मुक्ती मिळवून दिली. कारण अयोध्या हे मुक्तिधाम आहे. शरयू तीर हे प्रत्यक्ष स्वर्गाचं द्वार आहे. आणि आपण जाणताच की माता शरयू ही मानस सरोवराची कन्या आहे. मी त्यावेळेला चिंतनामध्ये सहज म्हटलं होतं की इथं मानस सरोवराचं जल आलं नाही, कारण मानस सरोवर काय आहे? कैलाशाच्या शिखरावरती पिघळणाऱ्या बर्फाचं जल म्हणजे मानस सरोवर. म्हणजे प्रत्यक्ष महादेवाचे हे अश्रू अयोध्येपर्यंत वाहत आलेले आहेत रामाला भेटण्यासाठी. हे प्रेम आहे सज्जनो. शरयू हे प्रत्यक्ष महादेवाचे प्रेमाश्रू आहेत. अशा या अयोध्येच्या कणाकणामध्ये राम आहे. रामाने आपल्या सर्व सख्यांना देखील सांगितलं ना की वैकुंठ हे सगळ्यांना प्रिय आहे असं वेदांनी गायलंय, सगळ्यांना माहिती आहे. परंतु मला जर वैयक्तिक विचाराल तर मला अयोध्येशिवाय दुसरं काहीच प्रिय नाही. परंतु काय करावं, हा महिमा फार कमी लोकांना कळतो. माझं अयोध्येमध्ये असलेलं प्रेम, किंवा मी अयोध्या सोडून कुठे जाऊ शकत नाही. अशा या रामाची ही अयोध्या
याची महती कितीही गायली तरी कमीच आहे. गोस्वामीजी म्हणतात त्याची महती कोणाला कळेल. बघा, श्री महाराजांनी आपल्या आईला अयोध्येला नेलं, शरयू तीरी तिला मुक्त केलं. महाराज अनंत वेळेला आपल्या या भारत भ्रमणामध्ये अयोध्या, उत्तर भारत, काशी, प्रयाग, नैमिषारण्य या ठिकाणी वारंवार जायचे. त्यांना नर्मदा किनारा अत्यंत आवडायचा. काय कारण असेल? श्री महाराजांना या भूमीमध्ये असलेली ही रामरायाची स्पंदनं खेचून घ्यायची. सज्जनो, हे प्रेम आहे. जेव्हा ते तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिरावताना त्यावेळेला तुम्ही जगाची कुठली पर्वा करत नाही. तुम्ही थेट खेचले जाता अशा स्थानांमध्ये, कारण की त्याची महती तुम्हाला कोणी गाईड सांगत नसतो, कोणी बाहेरची व्यक्ती सांगत नसतं. ती तुमची सतसत विवेक बुद्धी सांगत असते की अरे चल चल चल, नको थांबूस. आणि त्यामुळे गोस्वामीजी आम्हाला सूत्र देतात की अयोध्येकडे कोण खेचला जाऊ शकतो? अवध प्रभाव जान तब प्राणी, जब उर बसही राम धनु पानी. ज्याच्या हृदयामध्ये राम स्थिरावलेला आहे, हा शारंगधारी राम, जो नित्य त्या रामाच्या स्मरणामध्ये आहे, त्याचं प्रेम त्याला अयोध्येमध्ये खेचून घेईल. ज्याप्रमाणे भुशुंडींना आपलं नीलगिरी पर्वत सोडून 5 वर्ष अयोध्येमध्ये येण्याचा हा वारंवार वारंवार, ज्याला एक सात्विक मोह म्हणता येईल, तशी अवस्था सर्वसामान्य रामभक्तांची देखील होते की कधी जाईन मी अयोध्येला. हे सगळं काही त्याच्या प्रेमावरती अवलंबून आहे. तुम्ही जितकं रामावरती प्रेम कराल, रामराया त्याच्या निजधामामध्ये तुम्हाला कधी ना कधीतरी बोलवून घेईलच. आपल्या प्रत्येकाचा पुण्यांश हा कमी जास्त आहे. ज्याप्रमाणे आपण उत्तरकांडाच्या सुरुवातीला बघितलं की रामाने आपल्या सर्व सख्यांना आपापल्या नगरीमध्ये परत पाठवून दिलं. कोणालाही अयोध्या सोडून आपल्या घरी जायचं नव्हतं. प्रत्येक जण शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहत होता की राम म्हणेल की नाही, थांबा, जाऊ दे, अयोध्येतच राहा. अंग त्यामध्ये विशेषतः अत्यंत उद्विग्न होता. परंतु रामाने सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पुण्यांशानुसार अयोध्येमध्ये निवास दिला. निषाद राजाला विशेष आशीर्वाद दिला की तुम मम सखा भरत सम भ्राता, सदा रहे हूं पुर आवत जाता. येत रहा, जात राहा, येत राहा, जात राहा. निषादालाच केवळ हा आशीर्वाद मिळाला. सज्जनो, आपण देखील जीवनामध्ये आपला आदर्श निषादराज ठेवावा, ज्याने रामाची भोळी भक्ती केली हो, ज्याने रामासाठी डोळ्यातून अश्रू गाळले. असा हा निषाद राम सखा होणारा पहिला व्यक्तिरेखा झाला. त्या निषादासारखं जर आपलं हृदय झालं तर आम्हाला देखील रामराया अनेक वेळेला अयोध्यामध्ये बोलवत राहील. येत राहा बाळा, तुला भेटलं की बरं वाटतं रे. अशी ही अयोध्येची महती आहे सज्जनो. परंतु ती त्यालाच कळते ज्याच्या हृदयामध्ये रामाच्या विषयी नितांत प्रेम आहे, ज्याने आपल्या हृदयस्थ या शारंग धनुष्य धारण करणाऱ्या रामाला सिंहासनावरती आसनस्थ केलेलं आहे. भुशुंडीजी अयोध्येची महती या जन्मामध्ये गात आहेत आणि त्यांना सहज लक्षात येतं की अरे आपण गरुडाला तर आपल्या पूर्वजन्माची कथा सांगतोय, आणि मग ते क्षणामध्ये या अयोध्येच्या प्रेमातून बाहेर येतात आणि पुन्हा गतजन्मांच्या त्या स्थितीमध्ये जातात जो त्यांचा त्यावेळचा वर्तमान होता. आणि त्यावेळेची आपली अंतःकरणाची अवस्था, त्यावेळेला आजूबाजूला असलेला समाज, त्यावेळेला आजूबाजूला असलेलं वातावरण, हे सगळं काही ते गरुडाला इत्थंभूतपणे सांगू लागतात. हे गरुडजी, मी होतो अयोध्येमध्ये, परंतु भगवंताच्या या भूमीचा महिमा मला अनभिज्ञ होता, कारण माझ्या हृदयात रामाविषयी प्रेम नव्हतं. काय सांगू आपल्याला. आणि त्यातच कलिकाल अत्यंत दुर्धर अवस्थेमध्ये होता. फार मोठी कठीण अशी काळाची अवस्था आम्ही अनुभवत होतो. श्री महाराज आपल्याला वारंवार सांगायचं ना की बाळांनो, सांभाळा, येणारा काळ फार अवघड आहे, घातक आहे. सज्जनो, आम्हाला हे शब्द कदाचित आत्ता कळणार नाहीत, परंतु भुशुंडींसारखे संत जे अनेक युग जगून आलेले, त्यामध्ये प्रत्येक युगातला कली काळ त्यांनी अगदी जवळून पाहिलेला आहे. त्याची होत असलेली ही गढूळ स्थिती अनुभवलेली आहे. त्यामध्ये न जाणे या
4,32,000 वर्षापैकीच्या कलियुगातला कुठला टप्पा ते अनुभवतायत. कदाचित आपण ज्या युगामध्ये आहोत त्यापेक्षा कित्येक हजारो वर्ष पुढं असलेल्या या गढूळ कलियुगामध्ये देखील भुशुंडीजी त्या कल्पामध्ये असतील. आणि ते सांगतात की फार विलक्षण कठीण काळ होता त्यावेळेला. या कलियुगाचे एक एक गुणधर्म भुशुंडीजी आता आपल्याला सांगू लागतात. सर्व स्त्री पुरुष हे पापपरायण, पापाने लिप्त होते. आपण कालच या सूत्राचा उहापोह केला की एका प्रपंचामध्ये स्त्री आणि पुरुषाचे जे काही प्रमुख कर्तव्य आहेत, मग तुम्ही लौकिकाच्या आधाराने तुमचं करिअर, तुमचा पैसा, अडका, मान मर्यादा या सगळ्या गोष्टी मिळवा, परंतु एक सुसंस्कारित घर करण्यासाठी एका स्त्रीचं आणि एका पुरुषाचं जे एक महत् कर्तव्य आहे, त्यामध्ये कलियुग कसं त्याला भ्रष्ट करून टाकतं याचं आपण चिंतन बघितलं. गोस्वामीजी आम्हाला पुन्हा पुन्हा त्या सूत्रावरती आणतात, कारण सगळा समाज हा घरांमधून घडतो आणि घरांमध्ये संस्कार जसे मिळतात त्याप्रमाणे ती मुलं समाजामध्ये जातात आणि अशा समाजामधून देश घडत असतो सज्जनो. त्यामुळं घरातले संस्कार हे अत्यंत महत्वाचे आहेत. परंतु या कलियुगामध्ये सगळ्यांनाच पापाने ग्रस्त केलेले आहे. सगळ्या व्यक्तीच नाही तर धर्म देखील पापांनी ग्रासले गेलेले आहेत. खरोखर सज्जनो, आजच्या काळामध्ये आपण टीव्ही लावला की बऱ्याचदा असं वाटतं की अरे हे धर्मकारण आहे का राजकारण आहे. अनेक गोष्टी या देवदेवतांच्या नावाखाली आपण राजकारणामध्ये तर वापरत नाही ना. सगळी अशुद्धता झाल्यासारखी वाटते. आणि केवळ एक विशिष्ट असा धर्म नाही, प्रत्येक धर्मामध्ये तीच अवस्था आहे. ज्या जीससने हा ख्रिश्चन धर्म अत्यंत निस्वार्थतेने, निस्पृहतेने घडवला, त्याच धर्मामध्ये आज धर्मांतरण करण्यासाठी किती पद्धतीने पैसा, मोह, आमिष लोकांना दाखवलं जातं हे आपण पाहतोच. ज्या मोहम्मद पैगंबरांनी ज्या या धर्माला एक प्रेमाची दिशा दाखवली, तो धर्म आज त्याच्या मूळ तत्वापासून किती दुरावलेला आहे हे आपण सगळ्या जगामध्ये पाहतच आहोत. आणि ज्या हिंदू धर्माच्या आधाराने एक आयुष्य जगण्याची रीत आम्हाला शिकायची आहे, त्या धर्माचे सर्व प्रमुख हे कर्मकांडांमध्ये व्यस्त आहेत. आणि बहुतांश समाज हा देवदेव या नावाखाली परमार्थापासून दुरावलेला आहे, अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये गोत्या खातोय. त्यामुळे कुठलाही समाज, कुठलाही धर्म जरी आपण आज घेतला तरी त्याचं मूळ शुद्ध रूप आम्हाला या कलियुगामध्ये पाहायलाच मिळत नाही. अशा वेळेला खरं तर धर्मांना सांभाळण्याचं काम असतं सद्ग्रंथांकडं. का हे प्रत्येक वेळेला संत जन्म घेतात आणि ग्रंथ लिहून ठेवतात? त्यांना काही स्वतःसाठी ठेवायचे का स्वतःचं ज्ञान सांगायचे? नाही. जेव्हा जेव्हा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यानम सृजाम्यहम. परंतु धर्माला ग्लानी येते त्यावेळेला त्यांना आधार देण्यासाठी प्रत्येक वेळेला श्रीकृष्ण हा मानवी रूपातच येतो असं नाही, तो एखाद्या सद्ग्रंथाच्या रूपाने येतो. आणि या कलियुगामध्ये माझा तरी ठाम विश्वास आहे. बघा, आज एक इंजिनियर मनुष्य जवळजवळ 1200-1250 कथा या रामायणाच्या गातोय दररोज. अत्यंत प्रामाणिकतेने तुमच्यापर्यंत नित्य नियमाने ते आणण्याचा प्रयत्न करतोय. का करतोय मी हे? कारण मला असं वाटतं की या अशा गढूळ कालखंडामध्ये मनुष्याच्या विचारांचं शुद्धीकरण करतात ते हे सद्ग्रंथ करतात. परंतु जेव्हा सद्ग्रंथांवरचाच विश्वास घालवण्यासारखं समाजामध्ये वातावरण निर्माण होतं, कोण समर्थ रामदास असा प्रश्न विचारला जातो. त्यांच्या दासबोधाला काही
ज्यांची मती भ्रष्ट झालेली आहेत अशी मंडळी अत्यंत हलक्या विशेषणांच्या आधाराने संबोधतात. मला सांगा, कोण सांभाळणार या समाजाला? काय प्रत्येक वेळेला श्रीकृष्णाने या पूर्ण पुरुषाच्या रूपामध्ये येऊन समाजाला सांभाळायचा मक्ता घेतलाय का? नाही. सज्जनो, सद्ग्रंथ लुप्त होत नाहीत, आमची सद्ग्रंथांवरती असलेली श्रद्धा लुप्त होते. आणि मला असं वाटतं की नोहाची नौका आहे. माझ्यासारखे आज अनेक लोक या नोहाच्या नौकेला बांधण्याचा प्रयत्न करतायत की या सद्ग्रंथांवरती तुम्ही आरूढ व्हा, त्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्याचं चिंतन करा. या कलियुगी रूपी गढूळ भवसागरामधून देखील तुम्ही तरुण जाल. अनेक प्रलय येतील गढूळतेचे, परंतु सद्ग्रंथांच्या आधारावरती, सद्गुरूच्या आधारावरती आणि भगवंताच्या नामाच्या आधारावरती तुम्ही तरुण जाल. परंतु कलियुग बुद्धीला भ्रष्ट करतं, सद्ग्रंथ लोप पावतात, याचा अर्थ आपला विश्वास त्यांच्यावरचा उडून जातो. आणि मग अशा वेळेला आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन, फॉरवर्ड विचाराची लोक आपले काही ग्रंथ घेऊन येतात, म्हणतात अरे तो काळ गेला. भगवद्गीता कुरुक्षेत्रावरती सांगितली त्याला 5000 वर्ष झाली. इथं 5 वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी चालत नाही. तुम्ही 5000 वर्षापूर्वीचा ग्रंथ वाचता, सोडा हे. अरे मी तेच सांगतोय, इंग्लिशमध्ये सांगतोय, ऐका. असं म्हणून तुम्हाला आधुनिकतेच्या नावाखाली अनेक दांभिक लोक वेगवेगळे पंथ प्रगट करून भुलवून टाकतील. सांगतील तर तेच, परंतु नाव आपलं मोठं करतील. लोक अशा रीतीने मोहवश होऊन शुभ कर्म आपल्या हातून घालवून बसतील. लोक ती शुभ कर्म लोभाने हडप करून टाकतील. अशा रीतीने या कलियुगाचा हा प्रताप सर्वत्र जाणवू लागेल. भुशुंडीजी म्हणतात, हे श्रीहरीचे वाहक, हे ज्ञानाचे भांडार असलेले गरुडजी, ऐका, मी तुम्हाला कलियुग आणखीन विस्ताराने समजावून सांगतो. अशा पद्धतीने भुशुंडी जे या कलियुगाचे गुणधर्म गरुडाला सांगणार आहेत, सज्जनो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.